नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. गुढीपाडवा विशेष सुख समृद्धीसाठी करा हे 9 प्रभावी उपाय. नमस्कार मित्रांनो, हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली की संपूर्ण वर्ष आनंदात जाते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही शास्त्र आधारित उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि भरभराट होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय नंबर 1, मुख्य दरवाजाचे महत्त्व. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा. तोरण. आजच्या दिवशी घराला आंबा आणि झेंडूच्या फुलांचे तोरण नक्की लावा. हे नकारात्मक ऊर्जेला रोखते. उंबरठा पूजन. घराच्या उंबरठ्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढा आणि तिथे दिवा लावा. लक्ष्मीचे आगमन घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच होते, त्यामुळे तो भाग सुशोभित ठेवा. उपाय नंबर 2, कडुलिंबाचे महत्त्व. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा प्रसाद का खातो? आरोग्य. कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा यांचे मिश्रण खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते. टीप: सकाळी रिकाम्या पोटी हा प्रसाद घेतल्याने वर्षाची सुरुवात आरोग्याने होते. उपाय नंबर 3, वास्तुशुद्धी. जर तुम्हाला वाटत असेल की घरात सतत कटकटी होतात तर हा उपाय नक्की करा. एका तांब्यावर पाण्यात थोडी हळद आणि गोमूत्र मिसळा. गुढी उभारल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात, स्वयंपाकघर आणि कानाकोपऱ्यात शिंपडा. यामुळे वास्तूतील नकारात्मकता दूर होते. उपाय नंबर 4, दान आणि संकल्प. नवीन वर्ष म्हणजेच नवीन संधी. दान. आजच्या दिवशी गरजूंना पाणी किंवा गुळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकल्प. एका डायरीत घ्या आणि या वर्षात तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते लिहा आणि तेव्हा पुढे ठेवून आशीर्वाद घ्या. उपाय नंबर 5, आर्थिक वृद्धीसाठी कलश. उपाय. गुढी उभारताना ज्या तांब्याच्या कलशाचा वापर आपण करतो तो कलश गुढी उतरवल्यानंतर रिकामी ठेवू नका. कृती. गुढी उतरवल्यानंतर तो कलश स्वच्छ धुवून त्यात तांदूळ भरा आणि त्यावर एक नाणं ठेवा. हा कलश तुमच्या तिजोरीत किंवा धान्य साठवण्याच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही असे मानले जाते. उपाय नंबर 6, घराच्या ईशान्य कोपऱ्याची शुद्धी आणि महत्त्व. ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट ही देवांची दिशा मानली जाते. उपाय. या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गंगाजल किंवा साध्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून ते पाणी शिंपडा. तिथे एक तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक वास्तू ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. उपाय नंबर 7, कडुलिंबाच्या पानांचे तोरण. उपाय. मुख्य दरवाजाला फक्त फुलांचे नाही तर कडुलिंबाच्या पानांचे छोटे तोरण म्हणजे डहाळी नक्की लावा. फायदा. शास्त्रात कडुलिंबाला अमृत मानले गेले आहे. हे तोरण लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बाहेरील बाधा घरात प्रवेश करत नाही. उपाय नंबर 8, पक्ष्यांना दाना पाणी ठेवणे. उपाय. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गच्चीवर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवा. फायदा. मुक्या प्राण्यांना अन्न दिल्याने आपल्या कुंडलीतील राहू केतूचे दोष कमी होतात आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात. उपाय नंबर 9, नवीन कामाचा श्री गणेशा. उपाय. जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे असेल, जसे की नवीन गुंतवणूक, सोने खरेदी किंवा अभ्यास, तर गुढीपाडव्याचा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला वेळ निवडा. टीप. या दिवशी सोन्याची एखादी वस्तू किंवा किमान एखादे नवीन पुस्तक खरेदी करणे देखील बुद्धी आणि समृद्धीसाठी चांगले मानले जाते. मित्रांनो, आता मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहित आहे. गुढी उतरवल्यानंतर त्यावरील तांब्याच्या कलशाचं काय करावं? तो तांब्या रिकामी न ठेवता त्यात तांदूळ भरून तिजोरीत ठेवा. हा उपाय तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य आणण्यास मदत करेल. तर मित्रांनो, हे होते काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. हे उपाय करून पहा आणि तुमचे नवीन वर्ष आनंदी बनवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.